गुंतवणुकीचा विचार केल्यास अनेक माध्यमांमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. यातील काही ठिकाणी जास्त परतावा मिळतो आणि रिस्क देखील जास्त असते, तर काही माध्यमांमध्ये रिस्कही कमी असते आणि परतावासुद्धा कमी असतो. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुमची गरज आणि तुम्हाला हवा असलेला परतावा यासोबत तुमची रिस्क घेण्याची क्षमता या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. याशिवाय आपल्याला गुंतवणूक करताना काही पुढील गोष्टीची काळजी घ्यायची आहे. पहिला मुद्दा आहे, जेव्हा तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात कराल तेव्हा गुंतवणुकीचा प्लॅन नक्की तयार करा. कारण गुंतवणूक किती कालावधीसाठी ठेवायची आहे व यामधून कोणते कार्य साध्य करायचे आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. यातील दुसरा मुद्दा आहे, तुम्ही ज्या ठिकाणी गुंतवणूक करत आहात तेथील जोखमीचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. कारण की प्रत्येक सेक्टरमध्ये धोका व परतावा हा वेगवेगळा असतो. 3 नंबरचा मुद्दा आहे, गुंतवणूक करताना आपला टॅक्स कशा पद्धतीने वाचेल याकडे पण लक्ष देणे महत्त्वाचे आहे. जर गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये असेल तर यामध्ये टॅक्स वाचवणारे अनेक म्युच्युअल फंड असतात. याची पण काळजी घेणे महत्त्वाचे आहे. चौथा मुद्दा आहे, तुमची गुंतवणूक वेगवेगळी ठेवा. कारण पैसा एकाच ठिकाणी न गुंतवता वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवला पाहिजे. कारण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक ठेवल्यामुळे जोखीम कमी होते व जर एखाद्या सेक्टरमध्ये मंदी आली तर गुंतवणुकीवर जास्त नुकसान होत नाही व त्याचा परिणामही पोर्टफोलिओवर होत नाही. 5वा मुद्दा आहे, तुमचे बजेट लक्षात घेऊन गुंतवणूक करा. यामुळे तुम्हाला योजनेचा व्यवस्थित लाभ घेता येईल. कारण आपण जर विशिष्ट रक्कम गुंतवण्यासाठी ठरवली तर यामधून कोणत्या क्षेत्रामध्ये किती रक्कम गुंतवावी हे लक्षात येईल. 6वा मुद्दा आहे, तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या ठिकाणचा इतिहास नक्की तपासणे हे आवश्यक असते. केवळ सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन गुंतवणूक करू नका, तर लॉंग टर्मचा अभ्यास करून गुंतवणूक केली पाहिजे. अल्पकाळामध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार होऊ शकतो, याची पण काळजी घेणे आवश्यक आहे. गुंतवणूक एकदाच करून तुम्हाला पुरेसा लाभ मिळणार नाही. त्यामुळे नियमितपणे गुंतवणूक करा. कारण की मार्केटमध्ये बरेच काही चढउतार येत असतात. त्यामुळे SIP पद्धतीने गुंतवणूक केलेले हे कधीही फायद्याचेच ठरते. गुंतवणूक करण्यासाठी शेअर मार्केटमध्ये अनेक नवीन विद्यार्थी आलेले असतात. ते शेअर मार्केटच्या चढ उताराचा आलेख बघू शकत नाहीत. जी काही थोडक्यात रक्कम आणलेली आहे ती रक्कम गुंतवल्यानंतर शेअर मार्केट खाली आल्यानंतर ते लगेच घाबरून पूर्ण रक्कम काढून घेऊ शकतात आणि काढून घेतल्यानंतर अनेक शेअर मार्केट वरच्या लेवलला जाते. त्यामध्ये यांचं भरपूर नुकसान हे होत असतं. यामुळे एकाच वेळी एकाच सेक्टरमध्ये पैसे गुंतवणे हे धोक्याचे असते. पैसे जरी असतील तर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये SIP पद्धतीने मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यानंतर फायदा हा नक्की होत असतो. 8 नंबरचा मुद्दा आहे, तुम्ही किती काळासाठी गुंतवणूक करत आहात आणि तुमची गरज काय आहे. यामुळे आपल्या असं लक्षात येते की गरज पडण्याच्या अगोदरच काही जण पैसे काढून घेतात. कारण मार्केट खाली आलेलं आहे असं समजून किंवा मार्केट वाढलेलं आहे असं समजून. जर समजा एखाद्याचा 4 वर्षाचा व्ह्यू असेल तर कमीत कमी 4 वर्ष हे थांबलंच पाहिजे. कारण की अशामुळे चांगला परतावा हा मिळू शकतो. 9 नंबरचा मुद्दा आहे, एखाद्या माध्यमातील गुंतवणुकीचा कालावधी संपला असेल तर त्यामध्ये पुन्हा गुंतवणूक करण्यासाठी सुरुवात करावी. कारण की मार्केटमध्ये होत असलेल्या वाढीमध्ये आपल्याला सामील होता येऊ शकते किंवा त्या रकमेचा वापर आपण एका क्षेत्रामधून दुसऱ्या क्षेत्रामध्ये विस्तारित रक्कम करून टाकण्यासाठी पण करता येऊ शकतो. आता 10 नंबरचा मुद्दा आहे की गुंतवणुकीच्या वेळी दुसऱ्यांकडे पाहून गुंतवणूक करू नका. स्वतःची समज वापरून गुंतवणूक करा. गुंतवणूक करत असताना एखाद्या क्षेत्राविषयी आपला स्वतःचा पण अभ्यास असणे महत्त्वाचे आहे. अशामुळे यातील फायदे तोटे व यामध्ये किती परतावा मिळू शकतो याचा अंदाज येऊ शकतो. एखादी व्यक्ती गुंतवणुकीचा विचार करते तेव्हा त्याच्यासमोर गुंतवणुकीचे अनेक पर्याय असतात. अशा पर्यायातून नेमका कोणता पर्याय
निवडावा याबाबत अनेकांच्या मनात हे संभ्रम असतो. अशावेळी येथे दिलेल्या टिप्स लक्षात घेतल्यास तुमच्या गरजेनुसार आणि क्षमतेनुसार तुम्हाला गुंतवणुकीचा पर्याय निवडता येऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूक करताना कायम या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केल्यामुळे असेच मराठी व्हिडिओ तुम्हाला मार्केटबद्दल शिकण्यासाठी मिळत राहतील.